मसाजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आता गावात पुन्हा एकदा सरपंच पदाची पोटनिवडणूक पार पडतीये। या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली, तर त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख उभे आहेत। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 पैकी तिघांनी माघार घेतल्यामुळे आता अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे। तर स्वरूपानंद देशमुख यांच्याबाबत झालेल्या कुणाच्या तरी म्हणण्यावरून ते उभे राहिल्याच्या दाव्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अश्विनी देशमुख यांना निवडणुकीसाठी दबाव टाकणारे त्यांच्या कुटुंबातील लोक आहेत। सर्वात जास्त दबाव त्यांच्यावर त्यांच्या धीराचा असून त्यांनी त्यांना प्रोत्साहित केल्याचा दावा स्वरूपानंद देशमुख यांनी केला। दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मसाजोग गावची निवडणूक होतीये। याच निवडणुकीत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख उभे ठाकलेत। यावेळी स्वरूपानंद देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुख यांना लक्ष्य केले। काही लोकांची महत्त्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुखांना तयार केल्याची प्रतिक्रिया स्वरूपानंद देशमुख यांनी बोलताना दिली आहे।